साहेब नमस्कार। महाशिवरात्रीच्या आपणास व आपल्या प्रशासनाला आमच्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। येणाऱ्या सर्व भक्त भाविकांना आणि आपल्याला पण महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। 2 दिवसाकरिता ढगा यात्रेला सुरुवात झालेली आहे, तर चोख पोलीस बंदोबस्त दिसून येत आहे। कशा पद्धतीने आपण बंदोबस्ताला सुरुवात केलेली आहे, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण काय सांगता? यावर्षी थोडंसं यात्रेच्या नियोजनामध्ये बदल केलेला आहे। वाहतूक कोंडी होऊ नये आणि सामान्य जनतेला दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये याकरिता आपण बसची पार्किंग नदीपुराजवळ वेगळ्या ठिकाणी केली आहे। 4 व्हीलरची पार्किंग बसच्या अपोजिट साईडला केलेली आहे। त्याचबरोबर यात्रेच्या जवळ पायी येणारे लोक आहेत आणि बाईकवर येणारे लोक आहेत, यांना आपण आतमध्ये सोडलेलं आहे, जेणेकरून वाहनामुळे नागरिकांना त्रास होऊ नये आणि वाहन देखील एक समोरासमोर आल्यानंतर कोंडी होऊ नये। कारण जंगलातील रस्ता आहे, रस्ता अरुंद आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन लोकांना त्रास होऊ नये यासाठी आपण यावर्षी थोडं नियोजनात बदल केला आहे आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत देखील चालू आहे आणि नागरिकांना कुठलाही वाहतूक कोंडीचा त्रास होत नाही। त्याचप्रमाणे जो एरिया आहे या एरियामध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित आहे। वन विभागाचा हा भाग पडतो आणि वन्यजीवांचा भ्रमंती मार्ग दिसून पडतो, तर रात्रीच्या वेळेस कशा पद्धतीने आपण दक्षता घ्याल? यासाठी वन विभागाच्या वेगवेगळ्या टीम लावण्यात आलेल्या आहेत। आजूबाजूच्या सर्व परिसरावर जंगलावरती वन विभागाच्या टीम लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे असा कुठलाही अडचण येणार नाही। धन्यवाद थँक्यू सर। नमस्कार। नमस्कार। महाशिवरात्रीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। मागील किती वर्षापासून आपण प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून इथे काम करत आहात, समाजसेवा करत आहात? गेल्या 31 वर्षापासून 1995-96 ला आम्ही हा प्रकल्प इथे सुरू केला। पाहायला मिळालं की या ठिकाणी प्रशासनाचं दुर्लक्ष होतं, वन विभागाजवळ सुद्धा कर्मचारी कमी होते आणि म्हणून लोकांच्या सोयीकरता, भक्तगणांच्या सोयीकरता आम्ही या ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला। आता तुम्ही बघताच आहे, माझ्या मागे जे प्राचीन शिवलिंग आहे त्या ठिकाणी एवढी गर्दी होतं की एका वेळेला एक तर पुरुष जाऊ शकतात किंवा स्त्रिया जाऊ शकतात आणि म्हणून अशा वेळेला या लोकांना सुरक्षितपणे जाण्याकरिता आम्ही महिलांच्या आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा या ठिकाणी लावतो आणि गर्दीवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो। सोबतच या गुफेतून पुढे गेल्यानंतर वर लोक दर्शनाकरता गर्दी करतात आणि दर्शनाकरता गर्दी केल्यामुळे आम्ही त्या लोकांना इथनं सुरक्षितपणे कसे जातील याकरिता आमचे स्वयंसेवक काम करतात, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काउट गाईडचे स्वयंसेवक आणि आमची राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत असतात। यावर्षी जवळजवळ 60 स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत आहे। गेल्या काही वर्षापासून वन विभागाची लोक, त्यानंतर आपल्या वर्ध्याचं पोलीस दल, होमगार्ड्स आणि SRPF या ठिकाणी आम्हाला मदत करतात आणि ही यात्रा कंट्रोल होतं। व्याघ्र प्रकल्प घोषित केलेला आहे ढगा भवनाच्या परिसराला, वन्यजीवांच्या बाबतीमध्ये काय सांगाल? या ठिकाणी वन्यजीव मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जैवविविधता मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे व्याघ्र प्रकल्पाकडे हा जो परिसर दिलेला आहे खूप चांगली गोष्ट झालेली आहे। परंतु सोबतच या प्राचीन शिवलिंगाचं एक वेगळं महत्त्व आहे, पावित्र्य महत्त्वाचं आहे। त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या वतीने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यवस्थित नियोजन करण्याची गरज आहे। म्हणजे यात्रेकरूंना या ठिकाणी दर्शन पण घेता आलं पाहिजे आणि सुरक्षा पण झाली पाहिजे। धन्यवाद। ओके। ढगा यात्रेनिमित्त काय सांगाल? ढगा या ठिकाणी जे प्राचीन कालीन शिव मंदिर आहे ते, त्यासाठी हजारो लोकांची गर्दी राहते आणि त्यासाठी प्रहार संस्था काम करत आहे। गेल्या 31 वर्षापासून गुजरकर सर या ठिकाणी प्रहारच्या माध्यमातून आपले विद्यार्थी घेऊन या ठिकाणी सेवा देत आहे आणि आपण पाहून बघत आहे की या ठिकाणी खूप मोठी गर्दी जमलेली आहे
त्यामुळे या ठिकाणी खूप मोठं विशेष महत्त्व असल्यामुळे पुष्कळ सारे लोक या ठिकाणी येतात आणि आपल्या या महाशिवरात्रीलाच या ठिकाणी गर्दी राहते आणि या निमित्त इथल्या लोकांना व्यवसाय सुद्धा मिळतो. धन्यवाद.